हॅलो. संभाजीनगरहून संजय हाणोर बोलतोय. संभाजीनगरहून. संजय हाणोर बोलतोय. जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष. बरोबर, बोला बोला. आपण शहाद्याच्या संघर्ष ग्रुप शहाद्याच्या ग्रुपवर एक पोस्ट टाकली सकाळच्या ऍक्सिडेंटची. हा. कुठं आहे ते मंगरुळ? मंगरुळ अंमळनेर जवळ आहे ते. अच्छा, अमळनेर जवळ आहे का? हो, अंमळनेरहून ते 3 ते 4 किलोमीटर वरती धुळे रोड आहे ना. हा. अंमळनेर धुळे रोडवरती ते. तर रस्ते अपघातामध्ये गोरगरिबाचे लोकांचे पैशाअभावी जीव जाऊ नये हा हा. म्हणून संघर्ष ग्रुपच्या हजारो ड्रायव्हरनी लाखो रुपये खर्च करून मोर्चे आंदोलन काढले हा, आणि ती योजना पदरात पाडून घेतली. हा, पण त्याच्यासाठी जे काही समजा आम्ही ऑडिओ व्हिडिओ बनवतो ते लोक हा, साधे फॉरवर्ड सुद्धा करत नाही. हा. त्यांना वाटतं बा आपला कुठं रोजच अपघात होतोय, हम्म. आपल्या कुठं नातेवाईकाचा होणार आहे, आपल्या कुठं मित्राचा होणार आहे, पण अपघात हा अपघात होत असतो हे सांगून होत नाही. बरोबर. आम्ही बोंबलून सांगतो. आता परवा एक चांगली बातमी लावली मी, म्हणजे मी पत्रकाराला दिली होती, चांगली बातमी छापली पत्रकार. किती लोकांनी शेअर केली ती ग्रुपवर, किती लोकांनी फेसबुकला टाकली, किती लोकांनी इंस्टाग्रामला टाकली. आता तुम्ही त्या अपघाताचं दृश्य दाखवलं, किती विदारक दृश्य आहे बरं ते. हा, किती महिला किती पुरुष, ती एक लेकरू गाडीत अटकलेलं आहे. हा, किती बेकार काम आहे ते. आता त्यांना लोक उचलणार आणि सरकारी दवाखाना जिथं तिथं नेणार. आणि बरोबर. रस्त्याने अनेक सरकारी खाजगी दवाखाने असणार, पण लोकांना माहीतच नाही ना या योजनेची. बरोबर. रस्ते अपघात योजनेमध्ये 1.5 लाखापर्यंतचे उपचार मोफत आहेत. पण हे लोकांना माहीतच नाही ना, त्याच्यामुळे लोक उचलते आणि घाटीला घेऊन जाते. अँब्युलन्सच्या ड्रायव्हरला बी ही माहित नाही. हे जे हायवे पोलीस असते त्यांना ही योजना माहित नाही. मग ही बरोबर. योजना लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. पण लोक हो. पाहते आणि दुर्लक्ष करते. पण ही काळवेळ सांगून येते का? नाही हा, येत ना. आज आंध्रा, तामिळ, तेलुगू सारख्या जर ठिकाणी तुम्ही जर गेले तर तुम्हाला बोली भाषा बी समजत नाही. काहीच नाही. हा, पण बरोबर. ह्यात जर अपघात रस्ते अपघात योजनेचा प्रचार प्रसार देशभर जर झाला तर भाषा समजू किंवा नाही समजू, बरोबर. लोक मदती तर करतील का नाही? हा ना ना. हा, काय नाव तुमचं? मा- काय व्यवसाय आपला? गाडी माझी. अच्छा, तुम्ही गाडी आहे तरी तुम्हाला मी पण कोण आहे हे माहिती नाही. किती दुर्दैव आहे. मला माझा परिचय द्यावा लागला. बरोबर. हा, किती दुर्दैव हे ड्रायव्हर समाजाचं, की आम्ही एवढी जनजागृती करायचा प्रयत्न करतो आणि जो जनजागृती करायचा प्रयत्न करतो तोच तुम्हाला लोकांना माहिती नाही. माझं बोलणं खडूस आहे, लोकांना बेकार लागतं, पण खडूस यासाठी बोलतो की मला वाटतं काहीतरी तुमच्यामध्ये बदल व्हावा. बरोबर. आता ह्या रस्ते अपघात योजने तुम्हाला माहिती होती का? नाही. तरी पण मी या ग्रुपवर टाकली होती. तुम्ही तिला का लाईक केलं का शेअर केलं काय केलं? काहीच नाही केलेलं तुम्ही. शहाद्याच्या फक्त बापू राजपूतनी, नंदुरबारच्या विजयभाऊ गिराशेनी त्या पोस्टला बरोबर. लाईक केलं, शेअर केलं. अजून बी काही लोकांनी केलं असं. सोयगावचे आपले तांबोळी साहेब आहेत, त्यांनी फेसबुकला टाकली. प्रवीण वाघने फेसबुकला टाकली. पण अशा किती लोकांनी टाकली? तुमचं फेसबुक तुमचे नातेवाईक बघते, तुमचे मित्र बघते. हा, मग फेसबुकला सर्वात जास्तीत जास्त लोकांनी ती पेपरची कटिंग टाकायला पाहिजे, म्हणजे लोकांचे जीव वाचतील. बरोबर. वाईट वाटलं असं तुम्हाला माझं बोलणं, पण वाटू द्या. लोकांचे जीव वाचावा हे माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. चालतंय. हो.